नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी शेवटी मुख्यमंत्री साहेबांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितले आहे, येणाऱ्या 8 दिवसात कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी केली जाणार आहे. मात्र ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना लागू होणार नाही. काही निवडक शेतकऱ्यांनाच ही कर्जमाफी मिळणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे. सरकारने मागील महिन्यापासून शेतकऱ्यांची चौकशी सुरू केली होती. आता ही चौकशी पूर्ण झालेली आहे. या प्रक्रियेमध्ये सुमारे 20,000 शेतकरी कर्जमाफीच्या यादीतून वगळले गेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी आधी सांगून ठेवलं होतं की समिती नेमून योग्य ठिकाणी शेतकऱ्यांची चौकशी केली जाईल आणि त्यानंतरच कर्जमाफी दिली जाईल. त्यानुसारच शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता सरकारने कर्जमाफी योजनेअंतर्गत कोणते शेतकरी यादीतून वगळले गेले आहेत याची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतीसाठी कर्ज घेतलेले असेल तर कर्जमाफीचा लाभ सगळ्यांनाच मिळणार नाही. कारण अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. अशा शेतकऱ्यांना आता थेट लाभार्थी यादीतून बाहेर टाकण्यात आले आहे. सरकारने यासाठी 5 अटी ठरवलेल्या आहेत. त्या अटीनुसार पात्रतेची तपासणी करण्यात आलेली आहे. काही शेतकऱ्यांची चौकशी सध्या सुरू आहे आणि त्यानुसारही अनेक शेतकऱ्यांना यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता पुढील 8 दिवसात कर्जमाफी दिली जाणार असली तरी या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार नाही. सरकारने सर्व शेतकऱ्यांना तातडीची सूचना दिली असून स्पष्ट सांगितले आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही. म्हणूनच हे 5 प्रकारचे शेतकरी कोण आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही त्या 5 प्रकारांपैकी एका प्रकारात येत असाल तर सरकारकडून तुमचं कर्ज माफ केलं जाणार नाही असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. येत्या 8 दिवसात कर्जमाफीची अंमलबजावणी होणार असून त्यासाठी सरकारकडून काही आवश्यक कागदपत्र जमा करणं बंधनकारक आहे. तुमचं कर्ज माफ व्हावं यासाठी योग्य आणि पूर्ण कागदपत्र सरकारला सादर करणं गरजेचं आहे. जर कागदपत्र बरोबर दिली तर तुमचं जास्तीत जास्त कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. आता प्रश्न असा आहे की नेमकी कोणती कागदपत्र सादर करावी लागणार आहेत आणि ती कागदपत्र कोणकोणती असतील हे सरकारकडून लवकरच स्पष्ट केलं जाणार आहे. या सगळ्या प्रक्रियेचा फायदा मिळवायचा असेल तर योग्य कागदपत्र सादर करणं अत्यावश्यक आहे. तसेच कर्जमाफीपासून वंचित राहणाऱ्या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता सरकारने कर्जमाफीबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांची कर्जमाफी 100% केली जाणार आहे. सरकारने ठामपणे सांगितलं आहे की हे रेशन कार्ड गरीब व गरजू शेतकऱ्यांसाठी असते. त्यामुळे जर तुमच्याकडे हे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारने सांगितलं आहे की सर्व शेतकऱ्यांची चौकशी करूनच कर्जमाफी दिली जाणार आहे. यासाठी राज्यातील 20 प्रमुख बँकांमध्ये चौकशी पूर्ण झालेली आहे. या चौकशीमध्ये खालील गोष्टी तपासण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी नेमकं कर्ज कधी घेतलं, उदाहरणार्थ 2015 साली का 2020 साली, कोणत्या बँकेतून कर्ज घेतलं आहे, कर्जाची रक्कम किती आहे, आतापर्यंत थकीत कर्ज किती भरले आहे. या तपासणीतून अनेक शेतकऱ्यांची माहिती समोर आली आहे आणि त्यानुसार 5 प्रकारचे शेतकरी कर्जमाफी यादीतून वगळण्यात आले आहेत. तुमचा देखील या यादीत समावेश आहे का हे तपासून पाहणं गरजेचं आहे. कारण जर तुमचं नाव या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांमध्ये नसेल तर तुम्हाला 2025 मधील कर्जमाफी योजनेत समाविष्ट करण्यात येणार नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे. सध्या 12 जिल्ह्यांमध्ये ही चौकशी पूर्ण झाली आहे आणि उरलेल्या 24 जिल्ह्यांमध्ये अजूनही तपास सुरू होणार आहे. कर्जमाफीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सरकारकडे काही महत्त्वाची कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. तर आता प्रश्न असा आहे की ती नेमकी कागदपत्र कोणती आहेत. ती माहिती लवकरच स्पष्ट होणार आहे. पण जास्तीत जास्त कर्जमाफी मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी योग्य ती कागदपत्र तयार ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला जास्तीत जास्त कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. सरकार जास्तीत जास्त कर्ज माफ करणार आहे, पण त्यासाठी काही अटी पाळणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही शेतीसाठी कोणत्याही बँकेतून कर्ज घेतलं असेल तर ही तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. येत्या 8 दिवसांमध्ये कर्जमाफी जाहीर होणार आहे. काही शेतकऱ्यांचे 50,000 रुपये माफ होणार आहेत तर काहींचे 1,00,000 रुपये माफ होणार आहेत तर काही शेतकऱ्यांचे थेट 2,00,000 रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. तुमचं जर कर्ज या 20 बँकांपैकी कुठल्या तरी बँकेतून घेतलेलं असेल तर सरकारकडून तुमची चौकशी सुरू होणार आहे. त्या 20 बँकांची नावं खाली दिलेली आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येक जिल्ह्याची. जर तुमचं कर्ज जिल्हा बँकेत असेल तर ते माफ होण्याची शक्यता आहे.
कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, HDFC बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिसमधून घेतलेलं कर्ज, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, सर्वात मोठी बँक ज्यामध्ये 90% शेतकऱ्यांची खाती आहेत. या सर्व बँकांमधून घेतलेल्या कर्जाची चौकशी सध्या सुरू आहे. आता महत्त्वाचा मुद्दा, सरकार तुमच्याकडून काही कागदपत्र मागवणार आहे. ती कागदपत्र सादर करणं गरजेचं आहे, कारण त्यावरच तुमची कर्जमाफी किती होणार हे ठरणार आहे. पण त्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही याची यादीही सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे सगळी माहिती नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कर्जमाफीपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रकार, आवश्यक कागदपत्र आणि बँकांची संपूर्ण माहिती हे सगळं समजून घ्या, जेणेकरून तुमचा योजनेत सहभाग राहील आणि तुम्हाला संपूर्ण लाभ मिळू शकेल. शेतकरी मित्रांनो, आता सरकारने कर्जमाफीसाठी काही महत्त्वाच्या अटी सादर केल्या आहेत. चला या अटी आणि आवश्यक कागदपत्रांबद्दल समजून घेऊया. पहिली अट आहे उत्पन्नाविषयी महत्त्वाची अट. जर तुमचं वार्षिक उत्पन्न खूप जास्त असेल, म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल, तर तुमची कर्जमाफी होणार नाही. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न इन्कम टॅक्सच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. दुसरी अट आहे 4 चाकी वाहनाची अट. जर तुमच्या घरी शेतीसाठी ट्रॅक्टर असेल तर तो चालेल, पण जर तुमच्याकडे महागडी 4 चाकी गाडी जसं की 50 लाखांची गाडी असेल तर तुम्ही श्रीमंत समजले जाल आणि कर्जमाफीसाठी अपात्र ठरवले जाल. तिसरी अट आहे पेन्शनधारक किंवा सरकारी कर्मचारी घरात असल्यास. तुमच्या घरी सरकारी सेवेत असणारा कुणी नसेल किंवा सरकारी पेन्शनधारक व्यक्ती नसावी, ही अट देखील लागू केली आहे. म्हणजे जर आजी आजोबा किंवा इतर कुणी निवृत्त सरकारी कर्मचारी असतील तर कर्जमाफी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतरची अट आहे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त नसावे. तुमचं उत्पन्न 10 लाखांच्या वर जाऊ नये हे सरकारकडून सांगितलं गेलं आहे. जरी अचूक आकडा जाहीर केला नसेल तरी उत्पन्न जास्त असेल तर कर्जमाफी नाकारली जाणार आहे. आता पाहूया कोणती कागदपत्र आवश्यक असू शकतात. 7/12 उतारा. सरकारकडून तुमचं कर्ज खऱ्या अर्थाने आहे की नाही हे तपासण्यासाठी 7/12 उतारा मागवला जाऊ शकतो. सरकारने सांगितलं आहे की सरसकट कर्जमाफी होणार नाही, फक्त गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जाईल. बँकेचे कर्ज विवरण. तुम्ही कर्ज कोणत्या वर्षी घेतलं, आतापर्यंत किती व्याज भरलं आहे, बँकेचे खाते तपशील आणि कर्ज संबंधी माहिती देखील मागवली जाणार आहे. पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड. तुमच्या घरात गरीब शेतकऱ्यांना दिलं जाणारं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी असेल तर कर्जमाफी होण्याची जास्त शक्यता आहे. ओळखपत्र. सरकारकडून तुमचं ओळखपत्र मागवण्याची शक्यता आहे. यात आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र यांचे झेरॉक्स मागवले जाऊ शकतात. आणि यासोबत एक अतिशय महत्त्वाची सूचना, ही सर्व कागदपत्र तुम्ही आधीच तयार करून ठेवा, कारण अचानक मागणी केल्यास वेळ लागतो आणि तुम्ही कर्जमाफीच्या प्रक्रियेपासून वंचित राहू शकता. सरकारची हालचाल वेगाने सुरू आहे. लवकरच कर्जमाफी जाहीर होणार आहे. सरकारने यासाठी विशेष समित्या नेमल्या आहेत आणि तपासणी सुद्धा सुरू आहे. मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला फार महत्त्वाचा वाटला असेल, कर्जमाफीविषयी तुमच्या मनातल्या शंका दूर झाल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.